नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, टी परीक्षा 2026साठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 31 ते 34 हे उतारा वाचून आपल्याला त्याची उत्तरे द्यायची आहेत. ते आपल्याला जमतं त्यानंतर आपण 35वा प्रश्न या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. 35वा प्रश्न काय आहे? ग्राह्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून सांगितलं तरी देखील चालणार आहे. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याज्य, स्वीकारार्ह, गृहीत आणि घेण्यास योग्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्राह्य. ग्राह्यच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? त्याज्य. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 36वा प्रश्न आहे, माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारा होकारार्थी वाक्य कोणते? आता होकारार्थी वाक्य या ठिकाणी बनवायचं आहे. माधव भित्रा आहे, माधव शूर आहे, माधव शूर नाही, माधव भ्याड आहे. आपल्याला काय करायचं आहे? अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं आहे. चला सांगा कोणतं आहे? 36व्या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगायचं आहे. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणतं आहे? माधव शूर आहे. काय? माधव शूर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 37वा प्रश्न आहे, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? पिसुआ, पिसे, पिसवा आणि पिसा. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करायचे. पिसू या शब्दाचे अनेक वचन काय आहे? पर्याय क्रमांक 3 पिसवा. पिसू, पिसवा. पिसूचं अनेक वचन काय असणार आहे? पिसवा. त्यानंतर पुढील 38वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? म्हणजे सकर्मक म्हणजे कर्मासह. मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल. सकर्मक क्रियापद कोणतं आहे ते आपल्याला शोधून सांगायचं आहे. मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आज भाऊबीज आहे. काय? आज भाऊबीज आहे हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. 38वा प्रश्न बरोबर. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? ज्यांना येतंय त्यांनी कमेंट करायचंय. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ काय? खूप हाव असणे, महत्वाकांक्षा असणे, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, डोंगर व तिळाची तुलना करणे. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. म्हणजेच डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव हा म्हणीचा योग्य अर्थ असणार आहे. समजलं? त्यानंतर आपण 40वा प्रश्न पाहणार आहोत. 40वा प्रश्न काय आहे? कोणी कोणास हसू नये. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? कोणी कोणास. प्रश्नार्थ, दर्शक, संबंधी आणि अनिश्चित. कोणी कोणास. चला सांगा. कोणी कोणास हसू नये. प्रश्नार्थ, दर्शक, संबंधी आणि अनिश्चित. कोणी कोणास हे का सर्वनामे? अनिश्चित सर्वनामे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे, अनिश्चित. त्यानंतर 41वा प्रश्न आहे, पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा आणि दोन्ही भाऊ. आता गुण काय? गुण कुठं दाखवलाय रे? तुमच्या लगेच लक्षात येईल. काळा कुत्रा बरोबर नाही? काळा कुत्रा गुण दाखवलाय, काळा कुत्रा. म्हणजेच 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 42वा प्रश्न. काय आहे 42वा प्रश्न? तर सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. काय आहे की सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. ज्यांना येतंय त्यांनी कमेंट करून लगेच उत्तर सांगायचं आहे. काय आहे? सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ. कोणता? साधा भूतकाळ. कोणता आहे? साधा भूतकाळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ. बरोबर. सारे बळ एकवटून बरोबर आहे का नाही ते बी तुम्ही सांगायचंय. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. आहे का? साधा भूतकाळ आहे का? चला बोला बरं झटपट. 42वा प्रश्न आहे. 42व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा. बरोबर. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. काय आहे? साधा भूतकाळ. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मानला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत पहा. स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, बरोबर का नाही, संयोग चिन्ह, पहा स्वल्पविराम एकदा असलं म्हणजे 3 झाले, बरोबर, पूर्णविराम 4 आणि प्रश्नचिन्ह 5 आहेत का रे? 5 आहेत का? किती विरामचिन्हे आले आहेत? विरामचिन्हे बोला. 1 2 3 4. 4च स्वार्थी आहोत. हे प्रश्नचिन्ह इकडचं आहे. किती विरामचिन्ह आली आहेत हे वाक्यामध्ये किती आलेत? तर 4. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. आई म्हणाली पहा, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि पूर्णविराम असे 4 आलेत. म्हणजे 43व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 44वा. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. अपहार, अवजड, प्रतिकार आणि झुपकेदार. पहा आता या ठिकाणी प्रत्यय कोणत्याच्यात जोडलेला आहे? प्रत्यय, बरोबर नाही. झुपकेदार, दार हे प्रत्यय जोडला आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक 44व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 45वा प्रश्न आहे पतीचा समानार्थी शब्द कोणता? कांता, भरता, दारा, जाया. आता पतीचा काय विचारलाय? समानार्थी शब्द काय? भरता. पर्याय क्रमांक 2 पतीचा समानार्थी शब्द आहे भरता. त्यानंतर पहा 49साठी काय आहे? तर कविता आहे. पहा काय आहे? ओढाळ वासरू राणी आले फिरू. पहा 46 आणि 46 ते 49ची उत्तरे पर्यायातून निवडा. ओढाळ वासरू राणी आले फिरून, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ, मोकाट मोकाट आफाट आफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरुनी भान भूकनी तान, पायाखाली रान घाली सारे, थकोनी या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत, पडता अंधार लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई. वासरू केव्हा हंबरू लागलं? तर केव्हा? मोकाट धावताना, खूप ताण लागल्यावर, अंधार पडू लागल्यावर, थकल्यानंतर. आता केव्हा वासरू हे करू लागलं? चला बोला. केव्हा? अंधार पडू लागल्यावर काय झालं? वासरू हंबरू लागलं अंधार पडू लागल्यावर. म्हणजेच या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 3. अंधार पडू लागल्यावर वासरू काय लागलं? हंबरू लागलं. वासरू कळपातून कुठे गेलं? रानात, भटकत, दूर, गायीकडे, गोठ्यात. कुठे गेलं वासरू? सांगा. कुठे गेलंय? रानात. वासरू कळपातून कुठं गेलं? रानात गेलं. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 48वा प्रश्न आहे कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? बंदिस्त, उनाड, मोकळा, उत्साही. ओढाळ आपण म्हणतो काय? लय ओढाळे राव हे, बरोबर नाही? ओढाळ म्हणजे कसं रे? सांगा बरं. ओढाळ म्हणजे कसं? उनाड. पर्याय क्रमांक 2 उनाड, बरोबर. त्यानंतर आपल्याला 49वा प्रश्न बघायचा आहे पहा. 49वा प्रश्न काय आहे? तर खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? सांगा. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? भुकेची, तहानेची, गायीची, कळपाची. कशाची आठवण झाली? 49वा प्रश्न आहे पहा. एकदम सोपे सोपे प्रश्न असतात परंतु आपलं थोडंसं व्यवस्थित ध्यान देणं गरजेचं आहे. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? गायीची आठवण झाली का? तर नाही. तर कशाची? कळपाची आठवण झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? कळपाची. त्यानंतर 50वा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. चालीरीती. पहा आता चालीरीती हा शब्द शुद्ध कसा आहे? वेलांटी त्याच्या व्यवस्थित बघायच्यात आपल्याला. वेलांट्या व्यवस्थित बघितल्यानंतर पहा चाली, लीला दुसरी वेलांटी, रीला पहिली आणि तिला दुसरी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चालीरीती हा शब्द काय आहे? शुद्ध आहे पहा. 50वा पहा व्यवस्थित बघायचं आहे. चालीरीती. चाली, लीची दुसरी वेलांटी, रीची पहिली आणि तिची दुसरी. चालीरीती. त्यानंतर 51वा प्रश्न आहे पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. आता बघा 51वा प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. काय? डौलदारपणा. पहा डौलदारपणा हा काय आहे? गटात न बसणारा शब्द आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 52वा प्रश्न आहे कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बिनतक्रार, बिनबोभाट, बिनधोक, बिनधास्त. कोणालाही कळू न देता. सांगा. कोणालाही कळू न देता म्हणजे बिनबोभाट. आपण काय म्हणतो? कोणालाही कळू न देता, बिनबोभाट.
कोणालाही कळू न देता म्हणजे बिनभोभाट. 52व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा आता या ठिकाणी 53वा प्रश्न आहे. पहा काय 53वा प्रश्न, तर बँकेतील हिशोबात गडबड झाल्याने मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने टिंबटिंब योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. पहा आता काय आहे, तर बँकेतील हिशोबातील गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने काय केलं, कारकुनाचं तोंडाचं पाणी पाळलं, तोंडात शेण घातलं, तोंडाशी घशी पडले, तोंड काळे केले. पहा गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने काय केलं, तोंड काळं केलं असं म्हणता येईल. पहा म्हणजे 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तोंड काळे केले करणे. 54वा प्रश्न आहे, तिने पतीला मोठ्या मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? पानावर, वर म्हटल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं. पहा वर वर, बरोबर, म्हणजे वर म्हटल्यानंतर लगेच शब्दयोगी अव्यय. 54व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पानावर म्हटल्यानंतर शब्दयोगी अव्यय, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 55वा प्रश्न आहे, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पहा आता चौकशी पत्र, अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र, तक्रार पत्र. तर धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले, बरोबर की नाही, परंतु हे भावाला म्हणजे कुटुंबातलं पत्र आहे म्हणजे कौटुंबिक पत्र, पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 56वा प्रश्न आहे. पहा 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पहा किती डेंजर प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की 1998ला जे परळी वैजनाथ येथे भरलेले 71वं साहित्य संमेलन होतं त्याचा अध्यक्ष कोण होतं? म्हणजे पहा दमा मिराजदार, पर्याय क्रमांक 1. पहा म्हणजे जे साहित्य संमेलन आहे त्याच्या अध्यक्ष देखील आपल्याला काय करायचे आहेत, व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न असे विचारले जातात. पहा त्यानंतर 57वा प्रश्न आहे, मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जातात? पहा बरं का, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार पहा आद्य चरित्रकार असे कोणाला म्हटलं जातं? चला सांगा, कमेंट करून सांगायचं आहे. आद्य चरित्रकार चक्रधर स्वामी, महिमभट, नागदेवाचार्य, औसा. तर त्याचं अचूक उत्तर आहे महिमभट. म्हणजेच आद्य चरित्रकार कोण आहेत? महिमभट. त्यानंतर पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता? ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. पुल्लिंगी, ती पोथी, ते पुस्तक, ती वही, ते ग्रंथ, बरोबर का? तो ग्रंथ म्हणतो आपण, सांगा बरं काय म्हणतो? चला ते पुस्तक म्हणतो, ती पोथी, ती वही आणि ते ग्रंथ म्हणतो का? नाही, तर तो ग्रंथ. तो म्हटल्यानंतर काय आहे? पुल्लिंगी. म्हणजे ग्रंथ हा शब्द काय झाला? पुल्लिंगी. म्हणजे 58व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 59वा, केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? पा पकू लक्षात ठेवायचा. पकू म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार, पकू म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. काय? पकू लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं आहे? केशव कुमार म्हटलं का पकू, प्रल्हाद केशव अत्रे. केशव सूत म्हटलं का पा केशव सूत आणि केशव कुमार, केशव सूत, प्र के अत्रे, केशव कुमार, केशव सूत, कृष्णाजी केशव दामले, बरोबर. कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशव सूत आणि केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे. कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर, बळकराम राम गणेश गडकरी. पहा हे सगळे लक्षात ठेवायचे. 60वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण आहे? प ब भ ध. सांगा कठोर वर्ण. 60वा प्रश्न आहे, काय आहे? तर प हा काय आहे? कठोर वर्ण, पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीचे हे मराठीचे प्रश्न होते. पहा म्हणजे मागील 2000 किती, तर 2014च्या प्रश्नपत्रिकेत आलेले हे मराठी विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचे आहे? तयारी व्यवस्थित करायची आहे आणि परीक्षेला तुम्हाला जायचं आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहत राहा, कारण की TETच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.